नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ आणि मी सुधाकर सपकाळे. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास यामधील आपण काही संग्रहालयाची माहिती पाहणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये भौतिक साधने असा आपण टॉपिक पाहिलेला होता. आपण त्यामध्ये पुरावस्तूविषयी माहिती घेतली आणि त्यानंतर आपला 9.2 म्हणजे काही नावाजलेली संग्रहालये हे आपण पाहिलेलं होतं. आता संग्रहालय ही कशासाठी असतात तर ऐतिहासिक काही जो ठेवा असतो तो जतन करण्यासाठी काही संग्रहालये ही तयार करण्यात येतात की जेणेकरून त्या संग्रहालयाचा उपयोग आपल्या येणारी जी पिढी असेल त्यांना तो कामा येईल म्हणून, आणि त्यावरून त्यांना आपला इतिहास कळेल आणि जी काय पार्श्वभूमी होती मानवाच्या प्रगतीची ती वाटचाल त्याला त्यामधनं कळत असते. उदाहरणार्थ आपण संग्रहालयाचा विचार करत असताना लूव्र संग्रहालय फ्रान्स, त्याचबरोबर ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड हे आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये दोन असे टॉपिक आपण पाहिलेले आहे. आपण पाहिलेला आहे. आता पुढचा टॉपिक आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. मग आता जर आपण विचार केला तर आपल्याला या संग्रहालयामध्ये आपल्याला जे काही साधनं असतात मानवाने वापरलेली असेल, त्या काळच्या राजा प्रिन्स यांनी वापरलेली जे काही साधनं असतील त्याच्यामध्ये तर असतात, पण यामध्ये म्युझियम म्हटलं, संग्रहालय म्हटलं म्हणजे याच्यामध्ये प्राणी असतील, बाकीचे जीवाश्म असतील, अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झालेले आहे. पुढे येथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म, खनिज, दगड, मानव प्रजातीचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. मी आधीच म्हटलं की संग्रहालय म्हटलं म्हणजे फक्त नुसतं त्यामध्ये त्या काळच्या जे काही साधनं असतील ते नसून त्यामध्ये वनस्पतीचे अवशेष असतील, त्यामध्ये प्राण्यांचे अवशेष असतील, दगड असतील, मानव प्रजातीचे अश्मीभूत अवशेष, हे सर्व त्या पुरावस्तूमध्ये समाविष्ट असतं. मग हा जो इन्स्टिट्यूट आहे या म्युझियममध्ये 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकतो की खाली आपल्याला एक चित्रामध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो की त्या ठिकाणी आपल्याला सगळे जे नमुने आहेत ते पाहायला मिळत आहे. मग तुम्ही म्हणाल की सर आम्हाला हे बोल्ड प्रकारे किंवा ठळकपणे पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यूट्यूबला नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री किंवा नेटवर जाऊन त्याला तुम्ही भेट दिली तर तुम्हाला त्याचा इंटेरियर भागसुद्धा पाहता येतो. मग आपण आता पुढील जो टॉपिक आहे तो म्हणजे याविषयी संबंधित आहे, तर आपण पाहूया की जाणून घ्या. मग जाणून घ्यामध्ये काय आहे तर भारतातील प्रसिद्ध संग्रहालये: इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, सालारजंग म्युझियम हैदराबाद, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयापैकी काही संग्रहालये आहेत. मग आपण जर समजा कुठे फिरण्याचे नियोजन करत असाल, मग तुम्ही समजा हैदराबादला गेलात तर रामोजी फिल्म सिटी, आजूबाजूचे काय जे असेल ते आपण ठिकाण तर पाहतोच, पण विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी सालारजंग म्युझियम या हैदराबाद ठिकाणी सुद्धा भेट देऊ शकतो. या ठिकाणी भरपूर आपल्याला प्राचीन काळातल्या वस्तू तर आहेच, पण काही अशा विशेष गोष्टी आहे की त्या आपल्या मनाला विचार करायला भाग पाडत असतात. बरोबर. पुढे भारतातील संग्रहालय: कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. विचार करा, म्हणजे आपण जर विचार केला तर कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल
या संस्थेमार्फत इसवी सन 1814 स्थापन झाले आणि चेन्नई येथील इसवी सन 1851 सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय होय. आता आपण जर विचार केला तर आपण जो इतिहास आता शिकत आहोत हे प्रश्न आपल्याला पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. म्हणून याचा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला गेला पाहिजे. पुढे चेन्नई येथील इसवी सन 1851 सुरू झालेल्या गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय होय. इसवी सन 1949 दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची नॅशनल म्युझियम ही स्थापना झाली. आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयाची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. आता समजा जो म्युझियम असेल, तुम्ही फक्त तिथे वस्तू पाहण्यासाठी गेलात, पण आपल्याला कळायला पाहिजे की ह्या कोणत्या इऱ्याचा किंवा कोणत्या एजचा किंवा कोणत्या काळातील आहे, तर अशी त्यांचे अभिलेखागार असतात. आणि अभिलेखागारामध्ये जर आपण माहिती प्राप्त केली विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला त्यातील बरीच माहिती उलगडते आणि त्या वेळचा काळ सुद्धा आपल्याला समजायला मदत होत असते. पुढे मग काही संग्रहालय विद्यापीठाशी संलग्न असतात आणि अशा संग्रहालयातर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. आता जी संग्रहालय असतात ती विद्यापीठाशी संबंधित असतात किंवा त्याला संलग्नित असतात. मग संलग्नित असणे म्हणजे काय की समजा एखादी विषयाचा आपण एखादी शाखा उघडतो, त्या विद्यापीठात आपण एंट्री घेतो, प्रवेश घेतो. मग जर एखादी संग्रहालय त्याला अटॅच असले तर आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास सोपा जातो. म्हणून अशी संग्रहालय त्या विद्यापीठाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं की समजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील जी काही साधनं असतील त्यांचा जर आपल्याला ऐतिहासिक ठेवा म्हणून एक इतिहासकार म्हणून जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो असे संग्रहालय अतिशय कामाचे आणि महत्त्वाचे ठरत असतात. कारण आपण मागच्या काळात तर डायरेक्ट जाऊ शकत नाही. म्हणून या साधनाच्या मार्फत आपण मग त्या ठिकाणी तो अभ्यास करू शकतो. मी मागेच म्हटलं की मध्य प्रदेशमध्ये काही विष्णूची मूर्ती सापडली, पण विष्णूची मूर्ती सापडल्यानंतर मग ती कोणत्या कालखंडातील आहे हे लगेच मग आपल्याला अभिलेखागार याच्यामधनं कळायला मदत होत असते. पुढे मग संग्रहालयातर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. पुढे संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे आहेत. आता आपण जर समजा जे काय कोर्स करत असतो, समजा डिप्लोमा असेल, BE असेल, 11वी-12वी नंतर बहुतेक करून मुलांची ही स्वप्न असतात. पण विद्यार्थी मित्रांनो हा पाठ तुम्ही शिकत असताना आपल्याला वेगवेगळ्या करिअर ऑप्शनसुद्धा आपल्यासमोर निर्माण होत असतात. आणि इतिहासाचा उद्देश आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये तुमच्यासारखी युवकांचा सहभाग वाढला पाहिजे. म्हणून विद्यापीठाची त्यांनी कार्य दिलेली आहे, काही संस्था दिलेल्या आहे. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर ही या अशा संग्रहालय पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या या आपले संस्था आहेत. पुढे आपण जर विचार केला तर पुढचं जे वस्तू संग्रहालय आहे ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. बघा, म्हणजे इतर संग्रहालयाविषयी आपण माहिती घेऊन मग आपल्या भारतामध्ये जो वारसा आहे छत्रपती शिवाजी आपण ज्यांना मानत असतो, ज्यांनी स्वराज्य निर्माण केले त्यांची माहिती आपल्याला एकंदरीत व्हावी म्हणून काही प्रतिष्ठित नागरिकांनी मग छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याची निर्मिती केली. आणि इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. मग
पुढे इसवी सन 1998मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय ठेवण्यात आले. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू संग्रहालयाचा समोर इमारत दिसत आहे आणि इमारत पाहिल्यावरच आपल्याला मग त्याचं आतील स्वरूप कल्पना लवकर येते की कसं असेल. पुढे मग आपण जर समजा मुंबईला गेले तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकतात आणि त्याचे नोट्ससुद्धा काढू शकतात. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. काही ज्या शैली होत्या बांधण्याच्या बांधकाम प्रकाराच्या त्या इथे आहे. तर इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. मग संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. बघा, आपण आधी अमेरिकेचं पाहिलं, फ्रान्सचं पाहिलं, इंग्लंडचं म्हणजे ब्रिटन इंग्लंडचं पाहिलं. त्या ठिकाणी वस्तूंचा आवाका जास्त आहे. पण या ठिकाणी समजा 3 वर्गात विभागलेल्या असल्या तरी 50,000 वस्तूचा संग्रहित केल्या गेलेल्या आहे. आता 50 वस्तू संग्रहित करणे म्हणजे ही काही थोडी गोष्ट नाही आहे. आपल्या घरात आपल्या स्टडी रूममध्ये आपण 4 पुस्तकं गोळा करायला गेलो तर आपल्याला त्रास होत असतो. पण इथे जवळजवळ 50,000 वस्तू एकत्र केल्या गेलेल्या आहे की जेणेकरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा कालखंड त्या वस्तू पाहिल्यावर त्याचा अभ्यास केल्यावर आपल्याला तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. पुढे 9.3 ग्रंथालये आणि अभिलेखागार. मग मी आधीच म्हटलं की एखाद्या संग्रहालयाचा, वस्तू संग्रहालय असो, एखादी म्युझियम असो, याचा अभ्यास जर करायचा असेल तर त्या स्वतःच्या त्या संस्थेचे ग्रंथालय व अभिलेखागार हे उपलब्ध असतात. ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भंडारघरे असतात आणि ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. उदाहरणार्थ इतिहास जर समजायचा असेल तर त्या काळातील लोकांनी लिहिलेल्या ज्या बखरी आहेत त्या आपल्याला वाचाव्या लागतात म्हणजे आपल्याला तो इतिहास कळतो. आता बखरी समजा त्या काळातील त्या लोकांनी लिहिलेल्या असेल तर त्याच्यामध्ये थोडा का होईना म्हणजे त्या राजाविषयी मांडलेलं असतं. पण समजा जे मराठी बखरकार असतील त्यांनी छान प्रकारे उत्तम प्रकारे राजांचं जे आहे ते वर्णन मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे. मग त्याच्यानं आपल्याला कळायला मदत होते. मग ग्रंथालयाच्या व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. ग्रंथाचे संकलन, त्याचे पद्धतशीरपणे आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. आता समजा ग्रंथसंकलन असेल, त्याचे पद्धतशीरपणे आयोजन असेल, जतन असेल, संवर्धन असेल आणि माहितीच्या स्रोताचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराविषयी तुम्हाला जर अतिशय डिटेल माहिती हवी असेल तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे वस्तू संग्रहालय तर कामा येतात, पण त्याचबरोबर ग्रंथालय आणि अभिलेखागार सुद्धा आपल्याला मदत होत असते. यातील बहुतेक कामं मग अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. आता आपण कम्प्युटर युगामध्ये आहोत. मग आपल्याला प्राचीन गोष्टी लिहिण्याच्या बाबतीत, जतन करण्याच्या बाबतीत त्या घेऊन उपयोगी पडणार नाहीत. मग संगणकीय प्रणालीच्या आधारे या गोष्टी केल्या जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. तक्षशिला विद्यापीठ येथे ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक आणि मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असूरबानिपाल याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व 4थे शतक ही जगातील सर्वात प्राचीन ग्रंथालय होती असे समजले जाते. बघा, आपल्याला इतिहास आपण अभ्यासत गेलो की आपल्याला खरं सुद्धा कळत जातं. बरोबर आहे. मग तक्षशिला विद्यापीठ असेल, मग त्याच्यामध्ये
मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्यात सम्राट असेल, इजिप्तमधील अलेक्झांड्रिया असेल, तर ही जी ग्रंथालय इथे आहे, आपण पाहिलं इसवी सन पूर्व 4थे शतक 5वे 7वे, तर ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असे समजले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूतील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या 17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले आणि इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले आहे. यामध्ये सर फौजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता आणि त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले आणि या ग्रंथालयात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. म्हणजे विचार करा, तुमच्यातील एखादी मुलगा एखादी मुलगी इतिहासकार जर त्यांना व्हायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही भेट देऊन तुम्हाला लागणाऱ्या ग्रंथाची प्रत जशी संगणकीय प्रणालीमार्फत तुम्ही घेऊ शकतात आणि तुमचा अभ्यास तुम्ही पुढे सुरू ठेवू शकतात. भारतातील अनेक ग्रंथालयापैकी काही ग्रंथालय विशेष नोंदी घेण्यासारख्या आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी हे विशेष महत्त्व आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी सहज मिळू शकतात. दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी अँड डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयाचा समावेश होतो आणि भारतातील हे प्रमुख ग्रंथालयापैकी आहेत. पुढे अभिलेखागाराचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग आहे. समजा अभिलेखागार आहे, काही लिहिलेले लेख असतील, काही जतन केलेला ठेवा असेल, ते जर व्यवस्थापन करायचं असेल तर ते ग्रंथालय व्यवस्थापनाचाच एक भाग आहे. महत्त्वाच्या नोंदी असलेले कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे, ही कामे मग यामध्ये केली जातात. पुढे आपण जर पाहिलं तर अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. ही सर्व कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर संगणकीय प्रणाली आणि ग्रंथालय अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील जे व्यवस्थापन आहे, जे नाते आहे, ते माहिती तंत्रज्ञानाशी अचूक आणि चांगल्या प्रकारे जोडले गेलेले आहे. बरोबर. मग आपण जर पाहिलं तर संगणकीय प्रणाली सुद्धा ही महत्त्वाची आहे. पुढे आपण इसवी सन किंवा आपण जर पुढे गेलात तर भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले आणि इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहेत आणि इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे येथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदीचा समावेश आहे. या नोंदीची वर्गवारी सार्वजनिक प्राच्य विद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केली गेलेली आहे. पुढे आता प्राच्य विद्याविषयक, हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिली गेलेली मजकुरासारखी, सार्वजनिक आणि प्राच्य विद्याविषयक ही सर्व कागदपत्रे अशा 4 प्रकारात विभागली गेलेली आहे. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाचे स्वतंत्र अभिलेखागार आहेत. आता भारतातील जे प्रत्येक राज्य आहे
त्या शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत आणि त्याला पेशवे दप्तर असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभिलेखागार ह्या सर्व गोष्टी आणि त्याच प्रकारे मग आपण जे ग्रंथालय आहेत, जे संग्रहालय आहेत, तर या प्रकारे त्याचं जतन केलं जातं.